नमस्कार, मी पत्रकार सचिन इथापे निरंजना न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्याबरोबर सुज्ञ मतदार डॉक्टर धीरज पवार हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत व त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आता नुकत्याच 4 दिवसापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। आज तुम्ही एक नव मतदार म्हणून मतदारांना काय आवाहन कराल? सर्वप्रथम मी आपले लाडके जननायक मकरंदाबा पाटील यांचं अभिनंदन करतो की सध्याच्या कलियुगामध्ये इथली परिस्थिती पाहता राजकारण बी तेवढं काही सोपं राहिलेलं नाही। मग अशा परिस्थितीत पण आपला जो बालेकिल्ला आहे वाई, खंडाळा, महाबळेश्वर याच्यामध्ये थोडेफार पराजयाला सामोरे जावं लागलं असलं तरी मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले आहेत आपले उमेदवार आणि त्यांचं मी अभिनंदन करतो। तसेच सर्व कार्यकर्त्यांचे तसेच मतदारांचे आणि पंचक्रोशीतील वाई, महाबळेश्वर, खंडाळा सर्वांचे मी अभिनंदन करतो। सर्वप्रथम पाचवड गण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो। दरम्यान भुईंज गट व गण या ठिकाणी भाजपचं कमळ फुललं। तिथं नक्की राष्ट्रवादीने काय चुका झाल्या, कशा पद्धतीने राष्ट्रवादी मागे पडली त्या ठिकाणी? हेचं उत्तर देण्यापूर्वी एक मी सांगू शकतो, म्हणजे आपला जो मतदारसंघ आहे किंवा सातारा सांगली जी भूमी आहे ती शूरवीरांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या भूमीतून आपण बोलतोय सध्या। आणि हे कसं इकडे या ओढ्याच्या पलीकडं जावली तालुका लागतो आणि हा वाई तालुका आहे, वाई तालुक्याचं टोक आहे उत्तरमध्ये आणि ही क्रांतिकारकांची भूमी आहे। ह्या भूमीमध्ये म्हणजे सातारपासून म्हणजे वाईपासून किंवा खंडाळा वगैरे तिथून सुरू झालेलं जे क्रांतिकारकांची जी मोहीम आहे ती कुंडलपर्यंत सांगली किंवा कोल्हापूर हा भाग जो आहे इथपर्यंत चाललेलं आहे। ह्या इथं भूमिगत जे काम झालेलं आहे ते ह्या भागात झालेलं आहे। मग ह्या नेटवर्कतर्फे तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपले जे आमचे आजोबा समजा आझाद हिंद सेनेत होते, स्वर्गीय आनंदराव तात्या पवार यांनी पण क्रांतिकारकांच्या बरोबर काम केलेलं आहे। क्रांतिसिंह नाना पाटील, त्यानंतर किसनवीर आबा, त्यानंतर असे मोठे असते जी डी बापू लाड वगैरे जे भूमिगत ब्रिटिशांशी जेव्हा लढा देताना त्या भूमीतून आपण बसलेलो आहे आता सध्या। मग अशी भूमी असताना मग ह्या निवडणुकीमध्ये पण त्यात थोडं दिसत आहे समजा। आता ही पार्श्वभूमी मी सांगितली आहे आणि मग अशी पार्श्वभूमी असताना आता परिस्थिती आहे की तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाकडे मी वळतो। बरोबर, सध्याची परिस्थिती पाहता त्या प्रश्नाच्या आधी आपले आदरणीय जननायक मकरंदाबा म्हणजे जे लोकांपर्यंत पोचलेले आहेत त्याच्या जीवावर आपल्याला सत्ता तर मिळालेली आहे किंवा आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये उमेदवार बऱ्यापैकी आलेले आहेत। 2-3 पराभव तुम्ही म्हणताय ते आपण चर्चा करणारच आहोत। अशी परिस्थिती असताना मी त्यांचं किंवा मतदारांचं कार्यकर्त्यांचं आपल्या चॅनेलद्वारे सर्वात आधी अभिनंदन करतो किंवा त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करतो। आता राहिला प्रश्न की आता नेमकं हे जो बालेकिल्ला आहे आपला राष्ट्रवादीचा तर ह्यामध्ये नेमकं असं कसं झालं? तर ही परिस्थिती पाहता काय झालं, 2 उमेदवार आहेत म्हणजे तसे दोन्ही उमेदवारांचा जनसंपर्क चांगला आहे। जिल्हा परिषदेचा विचार केला जसं की आपले प्रमोददादा शिंदे आहे, त्यांचा आता परवाच वाढदिवस झाला, त्यांना ह्या चॅनेलद्वारे वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देऊ इच्छितो आपल्या टीम पासून। आणि त्यांच्या विरोधात जे आहेत आमच्या गावचे लाडके समजा दिलीप अण्णा बाबर हे विरोधात उभे होते। आता दिलीप अण्णांची पार्श्वभूमी पाहिली समजा तर त्यांचा जनसंपर्क किंवा आधी ते मकरंदाबांच्या बरोबरच होते आपल्याला माहीत आहे। त्यांच्याशी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून किंवा काम केलेलं आहे, त्यांचं एकमेकाचं योगदान आहे एकमेकाला। आणि अशा परिस्थितीत त्यांचे स्टार म्हणावे लागू शकतात, म्हणजे जनसंपर्क प्लस स्टार किंवा लक असं झालं की त्यांचं लक असं म्हणता येईल की पूर्वी म्हणजे आबांच्या पासून ते विलुप्त झाल्यानंतर त्यांनी जो गट वेगळा स्थापन केला तर अशी परिस्थिती असताना म्हणजे थोडे ते साईडलाच झाले होते म्हणजे राजकीय बाजूनी। पण जी सोसायटीचं इलेक्शन जे लागलं उडतारमधलं गावचं त्याच्यामध्ये काय झालं, दोन गटामध्ये पॅनेल तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आमचे चुलते समजा प्रतापअण्णा पवार आणि प्रवीण पवार समजा आहेत आणि दिलीप अण्णा यांनी मिळून जी मोड बांधली आणि पॅनेल उभं केलं आणि दुसरा पॅनेल कांतीलाल तात्या आमचे वडील वगैरे असं आहे। त्याच्यामध्ये काय झालं, मग हे सगळं पॅनेल जुळून आल्यानंतर ते 80 म्हणजे टफ फाईट होऊन काय झालं निवडून आले समजा। त्याने एक परत त्यांना उजाळी मिळाली। आणि आत्ता लकीली काय झालं नेमकं की आदरणीय मदनदादा समजा असतील त्यांच्या कन्या आहेत त्या भुईंज गणातून उभ्या राहिल्या सुरभीताई भोसले। आणि अशी पाहता आणि त्या अण्णांचा जनसंपर्क पाहता जी मोड बांधणी किंवा कार्यकर्त्यांचा संपर्क त्यांचं ते नेमकं कार्यकर्ते घेऊन जाणारा माणूस आहे त्याबद्दल डाऊट नाही। आणि अशी परिस्थिती झाल्यामुळं कदाचित असं
फिरलं असेल इलेक्शन असं माझं मत आहे. बरोबर. दिलीप अण्णांची बाजू पाहिली समजा तर त्यांचं जे जनसंपर्क आहे किंवा वेळेआडीला सगळ्यांची मदत करणे किंवा उपलब्ध राहणे अशा पद्धतीने त्यांचं ते जुळून आल्यामुळं ते सगळं ते निवडून आले असं मला वैयक्तिक मत वाटतं. आता दुसऱ्या बाजूला बघितलं राष्ट्रवादीचं समजा तरी त्याच्यात असं कसं झालं नाही की 1,500 राष्ट्रवादी पण येते असा बी प्रश्न पडला ना आपल्याला. पण आता कांतीलाल तात्यांची बाजू बघितली तर त्यांचं बी कसं साधा माणूस कळालं का आपल्या जमिनी बरोबर राहणारे आणि त्यांचं एक कारण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आहेत तरुण जे आहेत लोक आहेत समजा त्या पद्धतीने सगळ्यांना धरून जाणारे. म्हणजे पूर्वीचं एक मागे इलेक्शन बघितलं गावचं तर 2 वॉर्ड कांतीलाल तात्यांच्याकडे होते आणि 2 वॉर्ड दिलीप अण्णांच्याकडे होते अशी परिस्थिती होती. मग त्या वॉर्डमध्ये काम करणे किंवा जनसंपर्क करणे वेळेला उपलब्ध राहणे अशी परिस्थिती साधा माणूस आणि त्या जीवावर किंवा उमेदवार बी ज्या काकी आहेत आमच्या त्यांचं बी कसं साईड विनयशीलता आहे म्हणजे बोलणं धीरज कसं चाललंय काय चाललंय अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांचं पण आणि आबांचं बॅकिंग आहे त्याच्या ह्याच्यावर ते पण निवडून आले. आता कांतीलाल तात्यांचं सांगायचं झालं तर त्यांचं 2-3 फळे आहेत म्हणजे एक फळे आहेत त्यांचे जे बालमित्र आहेत बरोबर म्हणजे ते कट्टर आहेत म्हणजे जसे की आमचे वडील स्वतः त्यांचे बालमित्र आहेत राजेंद्र पवार राजूदादा आहेत ते बालमित्र आहेत त्यांचे. मग ते काय करतात फ्रंटला दिसणार नाहीत पण ते आपला मित्र बाबा त्याचं उभा आहे समजा इलेक्शन मध्ये किंवा कोणती रणनीती तर तिथं त्यांचं काम चालू करतात अशी परिस्थिती आहे. आणि दुसरे तरुण जे आहेत बाबर असतील सगळे असतील आणि दुसरं एक सांगायचं झालं तर आपलं गाव किंवा पंचक्रोशीस हे सर्व जातीला सर्व धर्माला सगळ्यांना घेऊन जाणारी यंत्रणा आहे आपल्याकडे म्हणजे प्रत्येक लोक म्हणजे बाहेर आपण बघतो ते व्हॉट्सअप फेसबुक वगैरे येतं पण तसं आपले चित्र नाही आपल्या पंचक्रोशीत किंवा सगळ्या तालुक्यात म्हणलं तरी की जेणेकरून काय होते सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन जातात लोक. पूर्वीपासून आपले आजोबा त्यांचे जगतापांच्या संबंध आहेत चांगली व्यक्ती बाबर सगळेच म्हणजे बौद्ध वस्ती सगळे एकमेकाला एकत्र राहणारे गाव आहे आणि अशी परिस्थिती असताना गावाने मग निवडणूक ही हातात घेतल्यागत झालं मतदारांनी हातात घेतली. जर चुकून असं निदर्शनास आलं काम करायला गेलं तर कार्यकर्त्यांना की आपल्यालाच डॅमेज होऊ शकतो काय म्हणजे आपण साथ जर घातली असं करा तसं करा तर अशी परिस्थिती झाल्यामुळे डायरेक्ट मग कोण फिरलंच नाही घरी. दोन्ही उमेदवार जास्त फिरले नाहीत घरी उडतारमध्ये अशी परिस्थिती झाली. इव्हन बूथवर एक मी बघितलं म्हणजे मतदानाचं मी बाहेर होतो समजा सुट्टी होती समजा आलो मी तर बूथवर बघितलं तर इतर निवडणुकीला जसा जोश असतो बूथ पकडवले 10-12 माणसं बसल्यात सगळी दोन्ही साईडचे बूथ आहेत आणि चिठ्ठ्या देत आहेत डायरेक्ट लोक चिठ्ठी आधीच घेऊन डायरेक्ट मतदान करत होते कुणाला हाय बाय नाही किंवा काय नाही. असं एक निदर्शनास आपल्या उडतार गावात तरी आलं की बाबा कुणालाच काय म्हणायचं नाही करताना मतदान त्यांनी दोन्ही केलं हे दिसलं राखून दिलं किंवा अशी परिस्थिती झालेली आहे. आणि कांतीलाल तात्यांचे बी जे आहेत तरुण मंडळी समजा कळालं का प्रवीण पवार असतील किंवा आमचे मारुती काका असतील मारुती पवार असतील मागं जे उपसरपंच होते मिसेस ज्यांच्या सचिन पवार असतील किंवा बाबर पाहुणे आमचे सगळे. दुसरं एक सांगायचं झालं तर उडतारमध्ये बाबर पवार पाहुणे तो एक विषय म्हणजे पाहुणे संबंध आहेत असं वादविवाद किंवा भावकी ही भावकी ती भावकी असं परिस्थितीच नाही काही गावामध्ये असते आणि हे सगळं जुळून आल्यामुळे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आल्यात असं ह्याचं कन्क्लुजन काढलं तरी आपल्याला हरकत नाही असं मला वाटतं सर. धीरजजी आत्ता मतदार मोठ्या ताकदीनं नेत्यांच्या मागे फिरतो नेत्यांसाठी सतरंजा उचलतो दरम्यान अशा मतदारांना तुम्ही काय सांगू शकता तुमची संकल्पना काय आहे? बरोबर आहे प्रश्न सर. ह्याच्यात मी एक काय सांगू शकतो म्हणजे कसं आहे आपण काय करतो नेतेच समजा राजकारणी व्यक्ती आहेत समजा तर त्याच्यामध्ये मला वाटते 3-4 थर असतील म्हणजे कार्यकर्त्यांची 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर किंवा 4-5 नंबर आणि शेवटला मतदार न्यूट्रल जो की आपल्या शेतीच्या कामात किंवा काय असेल. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतंय तर नेत्यांचे जे नेत्यांच्या नंतर दुसरी सबनेते म्हणू शकतो आपण फळी एक असते किंवा कार्यकर्ते मेन तर त्यांचं राजकारणाशी पिंड असतो समजा. मग ते नेत्यांचं समजा बऱ्या प्रकारे नेत्यांना उचलून घेतात किंवा काय करतात ते बरोबर आहे त्यांचा पेशा आहे किंवा काय करतात आणि चांगल्या माणसाला उचलून धरतात त्यांचे आयडियल बनवतात आणि ते बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो येतोय समजा 2 नंबर कार्यकर्ता नंबर 2 तर त्याच्यामध्ये काय असतं तर ते फॅन असतात समजा कळलं का फॅन असतात पण मेन ह्याच्यात नसतात म्हणजे तिकीट मिळालंय किंवा काय असं नसतं पण फॅन असतात ते पण असतात. मग त्यांचं बी योगदान खूप असतंय. 3 नंबर जो आहे तो कार्यकर्ता 3 नंबरचा कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये काय असतं तर तो शक्यतो फोटोमध्ये किंवा अशामध्ये येतील नाही मग ते कोणत्याही वयाचे असतील वडीलधारी असतील काय असतील म्हणजे ते इलेक्शनमध्ये किंवा सेल्फीमध्ये रील्समध्ये ते दिसणार नाहीत नेत्याबरोबर त्यांचे हार्डली 1-2 फोटो किंवा काय असतील पण ते मागणं काम करत असतात. ते कशावर काम करत असतात वडीलधारी
वडीलधारे त्यातले जे कार्यकर्ते 3 नंबरच्या ते काय करतात पूर्वजापासून म्हणजे आता आपल्याकडे वाई तालुक्याचा अभ्यास केला आपण तर 3 नेते किंवा जे आपले यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा क्रांतिसिंह नाना पाटील सर असतील किसनवीर आबा असतील हे झाल्यानंतर दुसरी जी फळी म्हणावी लागेल तर आपले आदरणीय लक्ष्मण तात्या असतील स्वर्गीय त्यानंतर आपले प्रताप भाऊ असतील स्वर्गीय आणि आपले मदनप्पा असतील ह्या तिघांनी पण तशी मोठ बांधून आपल्या तालुक्याला म्हणजे यशस्वीरित्या आपलं वाटचाल चालू ठेवलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे तिघांच्या नंतरचं जे आहे तसं पाहिलं आपण तर मकरंदाबा असतील किंवा शशिकांतदादा असतील किंवा आपल्या मदनदादा असतील समजा अशी परिस्थिती आहे. आणि कार्यकर्त्यांचा 3 नंबरचे कार्यकर्ते मग मी जे सांगितले वडील झाले तर ते काय करतात तेव्हापासून त्यांचे संबंध असतात मग त्यांच्या वडिलांच्यापासून मग ते त्यांच्या मुलाच्या पाठीशी राहतात जसे की मग आमची वडील आमचे समजा कांतीलाल तात्या किंवा काय वडील आमचे किंवा अजून प्रतिष्ठित व्यक्ती आहेत काय बघा पाटील काका असतील हे ते त्यांच्या बाजून तिथं हजर राहतात म्हणजे तिथं फोटोच नसतील पण ते मतदान तिथं करणार अशी परिस्थिती असतं. आणि मग 4 नंबरचा जो 3 नंबरचे कार्यकर्त्यातला वडीलधारी झाले आणि तरुण जो असतो तर ते म्हणजे आमच्यासारखे किंवा आपले जनसामान्य मग हे मी म्हणजे मतदार आणि कार्यकर्ता ह्याच्या मधला आहे समजा शक्यतो तिकडं आपण आपल्या कामात पण मतदान येऊन करायचं अशा पद्धतीने असतं. मग ह्याच्यात कार्यकर्त्यांना एक मी सांगू शकतो की 1 नंबरचे कार्यकर्ते त्यांचं चाललंय ओके 2 नंबरचे बी तिथपर्यंत ओके 3 नंबरचे जे कार्यकर्ते 3 किंवा 4 नंबरचे त्यांनी इलेक्शन किंवा ह्याच्यात सपोर्ट केलाच पाहिजे म्हणजे फोटोसाठी नाही किंवा काय नाही पण सपोर्ट केला पाहिजे आपल्या नेत्याला. म्हणजे आपण बघतो आपल्या महाराष्ट्राला म्हणजे संस्कृती इतके चांगले टॉपचे नेते तर ते आपल्या महाराष्ट्राला एक शाप असल्यागत ते वारले गेले किंवा शहीद झाले वारले गेले जसं की आपले कोण विलासराव देशमुख असतील साहेब पतंगराव कदम साहेब असतील आराराबा पाटील असतील त्यानंतर प्रमोद महाजन सर असतील आणि आता गोपीनाथ मुंडे असतील ह्यांची परंपरा खूप आहे. आणि आत्ताचे आपले रिसेंटली अजितदादा असतील ओके त्यांनी तर सर्व रडवलं म्हणजे अशी परिस्थिती असताना मग आपण बघतो की त्यांचं नंतर गुणगानपेक्षा नेत्याच्या मागे राहिलं पाहिजे म्हणजे मतदार करणे आणि नेत्याच्या मागे राहणे काय असेल ते 3 नंबर. आणि 4 नंबर मतदार 4 नंबरचे कार्यकर्ते ते थोडे मॅनेज होत असतात ते आपल्याला माहिती 20-30% असतात ते काही इलेक्शनचा वेगळा विषय. आणि 5 नंबरला जे मतदार आहेत ते आपण सर्व आहेत ओके बरोबर. मग अशा पद्धतीने पाठीशी राहिलं पाहिजे असं मला वाटते म्हणजे आता तुमच्या घरातल्यांचे बी आपण पाठीशी राहिलं पाहिजे वडिलांच्या पाहुणे रावळ्यांच्या तसंच नेत्याच्या किंवा सगळ्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. कार्यकर्त्यांना मी म्हणजे संदेश देईन समजा. आणि दुसरं एक बघायला लागेल तर वाई तालुक्यातल्या म्हणजे कार्यकर्त्यांना वाई महाबळेश्वर खंडाळा तुम्ही ते आपण एक उदाहरण असतं म्हणजे हे मल्टीमीडिया आलेलं आहे असं मला माहिती आहे. तर निगेटिव्ह कमेंट एक आहे सर तो निगेटिव्ह कमेंटचा मुद्दा मला पटत नाही म्हणजे कदाचित ह्याच्यात ॲडव्हान्स काय करता आलं तर मला माहित नाही त्यातलं तज्ज्ञ म्हणजे थंब आपण देतो किंवा डाऊन थंब असावा आणि पॉझिटिव्ह कमेंट निगेटिव्ह देऊ नाही म्हणजे एखाद्याला दुःख आपण पॉझिटिव्ह जर शोधलं तर ह्यातनं निघू आपण कलियुगातनं नाही तर आपण काय होईल शेवटच्या टप्प्यात जाऊ म्हणजे आपण अडचणीत येणार आहे अशी परिस्थिती दिसते सगळ्या क्षेत्रामध्ये असं मला एकंदरीत वाटतं. धीरज आता बऱ्याच ठिकाणी असं होतंय की प्रामाणिक एकनिष्ठ जो कार्यकर्ता आहे त्याच्यावर अन्याय होतोय जेणेकरून आयात उमेदवार लादला जातो त्याला लगेच तिकीट दिलं जातं आणि 25-30 वर्ष एकनिष्ठ काम करणारा प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट दिलं जात नाही आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं जातं. काय सांगाल तुम्ही याबद्दल? माझं असं मत आहे ह्याच्याद्वारे किंवा मी म्हणजे राजकारण हा माझा काही पिंड नाही समजा आपण मुलाखत देतोय किंवा चर्चा करतोय सामाजिक प्लस राजकारण अशा दृष्टीने आहे समजा किंवा आपलं काम करणे मतदार यातून बोध घेणार बोध त्यासाठी तर मग जे आपला कट्टर कार्यकर्ता आहे किंवा वर्षानुवर्षे पाठीचे आहे त्यांना जरी थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजे शक्यतो असं माझं मत आहे. आणि आत्ताची परिस्थिती पाहता जर थोडं इकडं तिकडं आता होणारच आहे माझ्या सांगण्याने किंवा कोणाच्या सांगण्याने कोण राहीना नेत्यापासून खालीपर्यंत कोणी फिरतंय आता ह्यालाच तर कलियुग म्हणता येईल. राजकारण बी त्यामुळे अवघड झालंय ना नेत्यांना बी झोप नाही म्हणजे त्यांचंही काम सोपं आहे का आई वडिलांपाशी नाहीत ते बायका पोरांच्या पाशी नाहीत त्यांना पळायला लागतंय मतदारांना पळायला लागतंय कार्यकर्त्यांना पळायला लागतंय नोकरदारांना पळायला लागतंय कुठलाही जॉब घ्या तिथं बी अडचणीत अशी आता ह्यातून निघायचं झालं तर थोडं पेशन्स ठेवून आपलं विनयशील मिळालं तर ठीक नसेल तर आपलं काम चालू ठेवणे विनाकारण जास्त इकडून तिकडे पळण्याचा बी प्रयत्न करू नये किंवा थोडीफार संधी आली तर त्याला एक आपले विचाराने जावं असं माझं मत आहे. ओके धन्यवाद.